नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मसुराची डाळ बटाटा घालून ही सुकी कशी बनवायची। त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ। मसुरा डाळ बटाटा रेसिपी। एक भांड घ्या, त्यामध्ये 1 वाटी डाळ घ्या। डाळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्या आणि सर्व पाणी काढून डाळ ती अर्धा तास तशीच ठेवा। आता डाळ भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी आता एक मोठा कांदा घेतला। कांद्याच्या दोन्ही बाजूचे टोक असे काढून घ्या आणि वरचं साल काढून घ्या आणि कांदा स्वच्छ धुवून घ्या आणि कांदा बारीक असा चिरून घ्या, किंवा तुम्ही चॉपरनी सुद्धा कांदा कटिंग चॉपरनी सुद्धा कट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने बारीक कांदा आपण आता चिरून घेऊया। डाळ बटाटा रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। कांदा आपला बारीक इथे चिरून झालेला आहे। आता एक बटाटा घ्या। या बटाट्याच्या मी साली काढत नाही, तुम्हाला जर काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता। मी बटाटा स्वच्छ धुवून तसाच त्याच्या फोडी करून घेणार आहे। अगदी बारीक बारीक करायचे काप त्याचे, म्हणजे डाळीमध्ये पटकन शिजले जातात। मसूर डाळ कशी भिजत ठेवलेली आहे त्याच्यामुळे पटकन शिजते, म्हणून बटाट्याच्या पण या बारीक फोडी करून घ्या। तर अशा पद्धतीने बटाटाही आपला बारीक चिरून झालेला आहे। कांदा बटाटा चिरून झाला, डाळ पण इकडे आपली आता छान पहा भिजलेली आहे। पूर्ण याच्यातलं मी पाणी काढून ही डाळ भिजत ठेवली होती, अर्धा तास झालेला आहे। आपण आता भाजी बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवरती आता एक कढई ठेवा, त्यामध्ये तेल घाला। तेल आपलं छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घाला। जिरे छान असे तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घाला। बारीक चिरलेला कांदा घाला, कढीपत्ता घाला आणि तेलामध्ये कांदा थोडा भाजून घ्या। कढीपत्ता कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर जो बटाटा आहे आपण चिरलेला तो घाला आणि कांदा बटाटा तेलामध्ये परत छान असा भाजून घ्या। तेलामध्ये असं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा धना पावडर घाला। हा जो मसाला आहे तो मी कोल्हापुरी मसाला वापरलेला आहे, तुम्ही जो तुमच्याकडे आहे तो वापरा। त्यानंतर भिजवलेली डाळ घाला। झटपट होते आपली डाळ बटाटा रेसिपी। भाजीला कधी काय नसेल तर पटकन कधीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला, सर्व छान असं मिक्स करून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घाला। थोडंसंच याच्यामध्ये पाणी घालायचं, आपली डाळ आपण भिजत ठेवली होती त्याच्यामुळे जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही आहे। तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवा। 2 मिनिटातच आपली डाळ शिजली जाईल। मसुराची डाळ शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही। पहा किती छान आपली आता ही डाळ शिजून तयार आहे आणि छान अशी डाळ बटाट्याची भाजी आपली आता तयार झालेली आहे। वरून अशी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवा। 1 मिनिटानंतर पहा आणि डिशमध्ये सर्व करा। तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता। तर मी छान हिच अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आणि सोबत कांदा घेतलेला आहे। मग कशी वाटली माझी डाळ बटाटा रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा
आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.